नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा, खुल्या चर्चेचा, विविध विषयांचा, विविध घटनांच्या मागोव्याचा मॅक कट्टा. आज आपण बोलणार आहोत पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याविषयी. 2014ला पंतप्रधान म्हणून शपथविधी झाल्यानंतर मोदी यांनी पहिला अमेरिका दौरा पंतप्रधान म्हणून केला आणि त्यावेळी त्यांचं भाषण मेडिसन स्क्वेअरमध्ये झालं होतं. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसमोर त्यांनी त्यावेळी भाषण केलं होतं. आणि परत एकदा 2024ला आत्ता भारतीय समुदायाला त्यांनी संबोधित केलं न्यूयॉर्क येथे. मोदींनी ज्यावेळी 14 साली 15 ऑगस्टला पहिलं भाषण केलं स्वातंत्र्य दिनाचं, त्यावेळी ते असं म्हटलं होतं की 4 वर्ष समाजकारण, राष्ट्रकारण आणि 1 वर्ष राजकारण. त्यानुसार मोदी नीती राहिलेली आहे. मोदींच्या ह्या अमेरिका दौऱ्याचं महत्वाचं कारण होतं क्वाड परिषद. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान अशा 4 सदस्य असलेली ही क्वाड परिषद विद्यमान जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत बायडेन त्यांच्या गावी झाली होती आणि त्या निमित्ताने मोदी अमेरिकेत गेले होते. स्वाभाविकच 2024चं भाषण ऐकताना 2014च्या पहिल्या भाषणाचं आठवण येणं, स्मरण होणं स्वाभाविक होतं. 2024च्या म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतरचे बदललेले संदर्भ आणि मोदींकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मोदींची भाषणं ऐकण्याचं प्रमाण, मोदींच्या भाषणांचं विश्लेषण करण्याचं प्रमाण आणि त्यापूर्वीचं प्रमाण यात काही फरक पडलाय का असा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. पण एकूण अमेरिकेतल्या भारतीयांच्या बरोबर बोलताना अतिशय आत्मविश्वास, दमदार मांडणी, मुद्देसूद मांडणी आणि परत एकदा जगाच्या पटलावर आपण आहोत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला आपण संदेश देत आहोत याचं भान ठेवून भारताची उपलब्धी, भारताविषयीचा एक आत्मविश्वास जागवणं, भारतात काय बदल घडतायत, भारत कशा पद्धतीने वेगाने पुढे सरकतोय याची मांडणी मोदी यांनी अमेरिकेत केली आणि एक चांगली संधी मोदी यांनी घेतली. त्यामुळे ह्या भाषणाचं बाकी काही अर्थ काढायचे असले ते प्रत्येकजण काढायला स्वतंत्र आहेत, पण तरी सुद्धा एक देश म्हणून आम्ही समर्थ झालेलो आहोत आणि काही बाबतीत अमेरिकेच्याही आम्ही पुढे गेलेलो आहोत हे मोदींनी ठामपणे ठासून आणि उदाहरण देऊन सांगितलं. अशा प्रकारच्या मांडणीने मतांवर लगेच परिणाम होईल का? म्हणजे उदाहरणार्थ हरियाणा, जम्मू काश्मीर किंवा आगामी महाराष्ट्राच्या निवडणुकीत अमेरिकेतल्या भाषणाचा परिणाम मतदानावर होईल का? तर त्याचं आजचं उत्तर कदाचित नाही असलं तरी याचा परिणाम दीर्घकाळ एका विशिष्ट धोरणावर होत असतो आणि त्यामुळे ही भाषणंही महत्वाची असतात आणि त्याचा निश्चित उपयोग असतो. मोदी अशी संधी नेमकेपणाने घेतात, हे मोदींचं वेगळेपण आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून ज्यावेळी मोदी परदेशात गेले, विविध देशांना ज्यावेळी भेट देतात त्यावेळी तिथल्या भारतीयांना आवर्जून भेटतात, भारतीयांशी संवाद करतात. तो संवाद औपचारिक जसा असतो तसा अनौपचारिकपणेही ते भारतीयांशी संवाद करण्याचा प्रयत्न करतात आणि विदेशात असलेल्या भारतीयांना आत्मसन्मान, प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात. हे मोदींच्या आपल्या 2014 ते 2024च्या अमेरिका दौऱ्याचं किंवा कुठल्याही विदेशात जाण्याच्या प्रवासाचं विश्लेषण करता येईल. त्याला जोडून महत्वाची अशी क्वाड परिषद होती. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान ह्या 4 देशांचं एकत्र येणं हे चीनच्या विरोधात आहे अशी एक भावना आहे. किंबहुना चीनच्या विरोधात येणं ही या 4ही देशांची गरज होती. पण ते विरोधात जाताना चीन सारखाच स्वभावाने जाणं किंवा वर्चस्ववादात जाणं असं न करता सकारात्मकपणे एका बदलाची सुरुवात आपण करू शकतो का? चीनला पायबंद घालणं म्हणजे चीनवर कारवाया, चीन विरोधी भूमिका, नकारात्मकता असं न घेता चीनचं नेमकं सामर्थ्य कशात आहे ते जाणून घेऊन आपल्याला 4 देशांना एकत्र येऊन काही वेगळं करता येईल का? विशेषतः अर्थकारण, बदलतं तंत्रज्ञान यात आपण चीनला मागे टाकू शकू का? आपल्या देशात याबाबत काही आपण प्रगती करू शकू का? अशी चर्चा क्वाड परिषदेत झाली. क्वाड परिषदेत भारताने जी भूमिका घेतली होती ती मानवी दृष्टिकोन, लोकशाही भूमिका आणि त्यातनं कुणाच्याही विरोधात न जाता सकारात्मकता हा भारतीय भूमिकेचा आग्रह होता. या क्वाड परिषदेत त्याला मान्यता मिळाल्यामुळे क्वाड परिषद आता यापुढेही भविष्यात काम करणार आहे. याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक
संरक्षण विषयक अभ्यासक दिवाकर देशपांडे यांनी नेमकेपणाने टिप्पणी केलेली आहे. हिंद प्रशांत प्रदेशात महासागरात शांतता स्थैर्य लाभायचं असेल तर या 4 देशांचं एकत्र येणं आणि क्वाड परिषदेचं फलित हे त्यावर अवलंबून आहे. त्यामुळेच भारताने घेतलेली भूमिका म्हणजेच पंतप्रधान मोदी यांनी आग्रहाने मांडलेला विषय हा महत्वाचा ठरतो आणि म्हणूनच यावेळची क्वाड परिषद त्या अर्थीही महत्वाची आहे. आता अमेरिकेत निवडणूक आहेत, राष्ट्राध्यक्ष बदलणार की बदलणार नाही हे ठरणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निर्णय सुद्धा आगामी काळात क्वाड परिषदेत महत्वाचे ठरणार आहे. आणि म्हणूनच भारत, पंतप्रधान मोदी युद्धग्रस्त युक्रेन, रशिया याबाबत घेत असलेली भूमिका आणि युद्धाने प्रश्न सुटणार नाही तर चर्चेने प्रश्न सुटतील, परस्पर पूरक संवाद हवा, एकमेकांची भूमी बळकवून प्रश्न सुटणार नाही तर एकमेकांच्या देशातल्या माणसांची मनं जिंकली पाहिजेत आणि तसा सकारात्मक व्यवहार हवा, अशी भूमिका पंतप्रधान मोदी हे घेत आहेत. अर्थात अनेकांना प्रश्न पडतो की पंतप्रधान मोदी ज्यावेळी बोलतात, ज्यावेळी धोरणं आखतात ते एकटे करत असतील का? तर मित्रांनो, निश्चित नाही. पण करणाऱ्या टीमला उत्साह द्यावा लागतो, एक नेमकी दिशा घ्यावी लागते. भारताचं वैशिष्ट्य स्वातंत्र्य मिळवल्यापासून काय आहे तर आपण अलिप्त आहोत, तटस्थ आहोत. पण अलिप्तता आणि तटस्थता म्हणजे पुढाकार घ्यायचा नाही असं होत नाही. नेमकं पंतप्रधान मोदी यांनी भारतीय परराष्ट्र धोरणात हाच बदल आणला आहे. आपण पुढाकार घेतला पाहिजे, आपण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि जगाच्या पटलावर संवादाची, परस्पर सहकार्याची प्रक्रिया अधिक सशक्त केली पाहिजे आणि लोकशाहीचं महत्व जगाला लक्षात आणून दिलं पाहिजे. मला असं वाटतं की पंतप्रधान मोदींची उपलब्धी नेमकी काय आहे तर ही आहे. आणि सगळा पंतप्रधान मोदी, परराष्ट्र खातं, परराष्ट्र मंत्री आणि अन्य सगळे मिळून एक नेमकेपणाने एक दिशा भारतीय परराष्ट्र धोरणाला देत आहेत. याचा लगेच आपल्याला असं एकूण आपण इन्स्टंटच्या जमान्यात आहोत, पण तसं होत नसतं मंडळी. आगामी दीर्घकाळ ह्या धोरणातनं देशाविषयी, भारताविषयी एक वेगळा दृष्टिकोन तयार होईल अन्य देशात. आणि त्याचप्रमाणे आपल्यालाही भविष्यात पावलं टाकताना आपण जी आता परराष्ट्र धोरणाची नेमकेपणाने आखणी करतोय त्याला जी एक गती देतोय त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या क्वाड परिषदेतलं सहभाग, तिथलं त्यांची आग्रही भूमिका आणि त्याचप्रमाणे अमेरिकेत असलेल्या भारतीयांना संबोधणं याचे दीर्घकाळ परिणाम आहेत. ते परिणाम आपल्याला काही काळानंतर लक्षात येतील, पण तूर्तास या अशा घटनांकडेही बघण्याचा आपण आपला स्वतंत्र दृष्टिकोन तयार केला पाहिजे. कोणाच्या खाली प्रभावाखाली येऊन कोण काहीतरी म्हणतोय म्हणून असं न करता अशा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही घटना घडतात, परिषदा होतात, त्यावेळी अनेक कंगोरे असतात. ते कोण जर समजून घेतले तर मग आपलं भारत म्हणून असलेलं स्थान आपल्याला निश्चित कळून येईल. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा. धन्यवाद.